नमस्कार मंडळी, भाग्यश्रीच्या सासूसून कट्ट्यात आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्लॉगमध्ये मी संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे वरणचा कुकर लावलेला आहे। आपल्या मराठी घरांमध्ये वरण भात एकदम कॉमन पदार्थ आहे। त्याच्यानंतर मी पीठ भिजवून घेतलेलं आहे की जेणेकरून पीठ तोवर स्वयंपाक होईपर्यंत छान भिजेल आणि पोळ्या छान येतील। मग वरणाला फोडणी घातली मस्तपैकी, हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर हे घालून। आमच्या घरी वरण खूप आवडतं। तुमच्या घरी वरण कसं करतात हे मला कमेंट करून नक्की एकदा कळवा। आमच्या घरी लहान मुलं असल्या कारणाने रोजच वरण भात केला जातो। तुमच्या घरी केला जातो का? मिस्टरांना पण वरण रोजच लागतं आणि सासूबाईंना पण वरण भात लागतो म्हणजे लागतोच। त्याच्यानंतर मी वाटाणा बटाट्याची छान भाजी केली, कारण की आईंना मेथीची भाजी खायची होती पण मिस्टरांना काय मेथीची भाजी आवडत नाही, म्हणून मग त्यांच्यासाठी मी छान तरीदार वाटाणा बटाटा कांदा टोमॅटो घालून छान भाजी केली की जेणेकरून त्यांना आवडेल। आणि सासूबाईंनी छान लसूण आणि हिरवी मिरची घालून मेथीची भाजी केली। म्हणजे हे बघा, खूप व्हरायटी ऑफ पदार्थ आमच्या घरामध्ये असतात। याची आवड वेगळी, त्याची आवड वेगळी, मग सगळ्यांच्या आवडी निवडी जपता जपता स्वयंपाकामध्ये अनेक पदार्थ होतात। सगळ्यात शेवटी वेळ येते ती पोळ्यांची। पोळ्या शेवटी केलेल्या कधी पण चांगल्या की जेणेकरून गरम राहतात। आणि माझी मुलं संध्याकाळी 7 वाजता ट्युशनवरनं आल्यानंतर त्यांना लगेच भूक लागते आणि आल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये जणू कावळेच कावकाव करतात, म्हणून ते येण्याच्या आधीच मी सगळा स्वयंपाक उरकून घेते। आल्यानंतर त्यांना गरमागरम जेवायला वाढते आणि मिस्टरांना पण आल्यानंतर खूप भूक लागते की जेणेकरून स्वयंपाक रेडी असला म्हणजे माझ्या डोक्याचा ताण कमी होतो। आणि त्याच्यानंतर बरंच रुटीन असतं आपल्या बायकांचं की स्वयंपाक झाल्यानंतर मग मुलांचा अभ्यास घेणं, त्यांना खाऊ घालणं, त्यांचं दुसऱ्या दिवशीचं स्कूलचं रुटीन बघणं, जेणेकरून सगळ्या गोष्टी सुरळीत होतील। हे बघा मंडळी, मला अशी पोळी आवडते तव्यावरती टम्म फुगणारी। तुमच्या पोळ्या अशा टम्म फुगतात का? मला नक्की कमेंट करून सांगा। माझा स्वयंपाक तर रेडी झालाय आता जवळजवळ। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा।